नमस्कार, कशा सर्व मजेत ना। नवरात्रीचे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण बघणार आहे उपवास चालू आहेत 9 दिवस, तर त्यामुळे आता आपण बघणार आहे हेल्दी आणि पौष्टिक एक लाडू खाल्ला तरी पण आपलं पोट भरेल असं लाडू बघणार आहे आपण। तर या लाडूमध्ये आपण मखाना आणि शेंगदाण्याचे हे लाडू बनवणार आहे। तर तुम्हाला याचे फायदे पण सांगते आणि कसे बनवायचे ते पण सांगते। फक्त 2 चमचे तूप वापरून आपल्याला हे लाडू बनवायचे। आपण शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घ्यायचे। शेंगदाण्यामध्ये खडे वगैरे असतात तर ते काढून घ्यायचे। तर शेंगदाणे खाण्याचे फायदे म्हणजे प्रथिने, फायबर आणि निरोगी फॅट्सने समृद्ध असल्याने हे पचन सुधारते आणि रक्तातील साखर पण नियंत्रणात ठेवते। म्हणून तर हे शेंगदाणे खायचे। जर भिजलेले रात्रीचे शेंगदाणे खाल्ले ना, म्हणजे रात्री भिजत ठेवायचे आणि ते सकाळी खायचे शेंगदाणे, बदामापेक्षा दुप्पट बेनिफिट्स शेंगदाण्यांमध्ये आहेत। तर आता आपण हे शेंगदाणे सुक्केच असे भाजून घ्यायचे, तूप वगैरे काही घालायचं नाही। आणि आहे ना, आपल्याला मंद आचेवरती शेंगदाणे 10 ते 12 मिनिटं भाजून घ्यायचे। इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, तुम्हाला पुढे मी प्रमाण सांगतेच। छान असे मंद आचेवरती भाजून घ्यायचे। खरपूस भाजले नाही, त्याच्यातले तेल आहे ना ते पटकन असं निघतं आणि जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये तूप नाही वापरायचे। शेंगदाण्यातून जे तेल निघणार आहे ना त्याच्यामधूनच आपल्याला हे लाडू बनवायचे। ते मंद आचेवरती हे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग मखाना भाजून घ्यायचे। मखाना भाजण्यासाठी मी इथे अर्धा चमचा तूप घालत आहे। मखाना खाण्याचे पण भरपूर असे अनेक फायदे आहेत, जसे की पचन सुधारते, हाडे मजबूत करते आणि शरीराला ऊर्जा देते। यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस यासारखी खनिजे आहेत। तर मखाने जरूर खाल्ली पाहिजे, लहान मुलांना पण दिली पाहिजे। हे लहान मुलांना पण आपण हे लाडू देऊ शकतो। भरपूर ऊर्जा देणारे हे लाडू आहेत। आणि नंतर मग आपल्याला हे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। आता मखाने चांगले भाजून घ्यायचे। इथे पाव चमचा तूप घातले, यामध्ये 100 ग्रॅम मी बदाम घेतलेत। बदाम तर माहितीच आहे सर्वांना किती बदामाचे फायदे आहेत। तर शरीरातील ताण कमी करण्यास मदत करते, वजन नियंत्रणात ठेवते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते मेन म्हणजे। तर हे बदाम पण आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे। आता आपल्याला हे शेंगदाण्याचे साली कशा काढायचे ते बघूया। जास्त साली काढून घ्यायच्या नाहीत शेंगदाण्यांच्या। जर जमत असेल तर तुम्ही साली नाही काढल्या तरी चालतील, पण मी थोडेसे इथे साली काढून घेत आहे। तर असे शेंगदाणे चांगले भाजल्यामुळे ना साली पटकन निघतात, तर मी थोड्याशा साली ठेवणार आहे। आता आपल्याला हे साली आहेत ना ते या प्रकारचा झारा असेल तर त्या झाऱ्यामध्ये थोडंसं घ्यायचे आणि मग अशा पद्धतीने हे करून घ्यायचे, आपल्याला चाळून घ्यायचे। बघू शकताय साली सर्व टरफलं म्हणजे शेंगदाण्याची खाली पडलेली आहेत। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया शेंगदाणे आणि हे बघा एवढासा कोंडा निघालेला आहे ह्याचा। शेंगदाणे इथे आता बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण मखाना पण बघा थंड झालेला आहे, तर त्याची पण पावडर मस्त होते। तर आता आपण पहिल्यांदा मखाना येतो मिक्सरला प्लस पॉइंटवरती आपण फिरून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पावडर होणार नाही। हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर मग बदामाची पण तशीच पावडर करून घ्यायचे प्लस पॉइंटवरती आणि शेंगदाणे पण त्याच पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे प्लस पॉइंटवरती, सर्व एकत्र करायचे। तुम्ही जर वेलची खात असाल उपवासाला तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर घालू शकता। हे सर्व एकत्र करायचे आपल्याला। यामध्ये मी 250 ग्रॅम गूळ घेतलेले आहे। अर्धा किलो शेंगदाण्यासाठी मी 250 ते 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, तर ते चिरून घेतले। आता हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि मिक्सरला पुन्हा एकदा आपल्याला फिरून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा तूप घालायचे। आता स्टार्टिंगला मी अर्धा चमचा तूप घातलेला आणि पाव चमचा तूप घातलेला मखाना आणि बदाम भाजण्यासाठी, आणि आता 1 चमचा घालत आहे तूप। 2 चमचे तुपामध्ये फक्त हे लाडू बनवणार आहे आपण, साखरेचा वापर न करता। आणि हे बघा छान असं बाइंडिंग आलेले आहे आणि बारीक झालेलं आहे चांगलं असं। तर आता आपण याचे लाडू करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये जवळपास 20 ते 25 पिस्ता मी असे स्लाइस करून घेतलेले आहेत। पिस्ता ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता। मी यामध्ये छान दिसावा आणि पिस्त्याचे पण भरपूर असे फायदे आहेत, तर म्हणून तर मी यामध्ये पिस्ता घातलेला आहे। आणि छोटे मोठे प्रमाणामध्ये आपल्याला जसं आपल्याला आकार पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण लाडू करू शकतो। तर मी थोडेसे मीडियम साईजचेच लाडू बनवत आहे, जास्त मोठे बनवत नाही आहे। तर टोटल यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये 35 लाडू झाले आहेत आणि बरोबर 1.25 किलो लाडू झालेले आहेत, म्हणजे 1 किलोच्या वरती हे लाडू झालेले आहेत। अर्धा किलो मी शेंगदाणे घेतलेले आणि अशा पद्धतीने छान असे हे लाडू झालेले आहेत। हे बघू शकता मस्त असं शेंगदाण्याचं तेल सुटलेलं आहे याला आणि ओलसरपणा असा आलेला आहे फक्त 2 चमचे तूप वापरून। आणि हे अशा पद्धतीने लाडू केल्याने टाळ्याला अजिबात चिकटत नाही, कारण शेंगदाण्याचे लाडू जर बोललो आपण तर ते टाळ्याला चिपकतात। ह्या पद्धतीने जर केलं तर अजिबात टाळ्याला चिपकणार नाही शेंगदाण्याचे लाडू। आणि यामध्ये आपण मखाना पण घातले त्यामुळे अजून जास्त हेल्दी असे हे लाडू आहेत, शेंगदाणा आणि मखाण्याचे लाडू छान असे।
तुम्ही नक्की करून बघा। चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। आणि मस्त असे हे लाडू झालेले आहेत। हे बघा टेक्स्चर बघा किती मस्त आलेले आहे आणि तूप फक्त 2 चमचे घातले तरी पण एकदम छान असे हे लाडू दिसत आहेत आणि पिस्ता लावल्यामुळे अजून ते उठावदार दिसत आहेत। तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।